मी आणि दत्तामामा त्यांच्या सुविद्य पत्नी आम्ही सगळेजण श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा युनिट 1 आहे त्याचा 70वा आणि युनिट 2 आहे त्याचा 9वा ऊसगळीत हंगाम त्याचा शुभारंभ आणि गव्हाण पूजनाच्या निमित्तानं मला बापू आणि अख्खं बोर्ड मागं लागलेलं होतं की तुम्ही तारीख द्या। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक असती त्याच्यामध्ये ठरलेलं होतं 1 तारखेपासून कारखान्यांना राज्यातल्या परवानगी द्यायची, पण काही कारखाने 15 तारखेपासूनच सुरू झाले, त्यांना नोटिसा गेलेल्या आहेत। परंतु पावसाने पण फार वाईट वेगळी परिस्थिती निर्माण केली। काल मी सकाळी यवतमाळला होतो, दुपारी आम्ही अमरावतीत होतो, रात्री आम्ही सह्याद्रीवर ज्याचा उल्लेख दत्तामामाने केला त्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं होतं त्याच्या नेत्यांच्या बरोबर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होतो। कारण शेवटी आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना हे सर्वांचं सरकार, प्रश्न अनेक आहेत। जसं तुम्ही तुमचा प्रपंच तुम्ही तुमचं कुटुंब चालवत असताना जसे तुम्हाला वर्षभराच्या करता अनेक प्रश्न अडचणी येतात, समस्या येतात, तुम्ही त्याच्यातनं मार्ग काढता, आर्थिक काही ना काही नियोजन करता, ही पद्धत पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष चालत आलेली आहे। आणि त्याच्यातून आम्ही देखील या राज्याच्या 13 कोटी जनतेचा कारभार बघण्याचं काम करतो। खूप आव्हानं आहेत। त्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे आम्ही 32,000 कोटीचं पॅकेज दिलंय। कधी राज्याच्या इतिहासात एवढं मोठं पॅकेज नव्हतं। मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, काल मी तिकडे गेलो होतो, मला विदर्भातले लोक भेटले, लोकप्रतिनिधी भेटले, अधिकारी भेटले, त्यांनी सांगितलं की दादा आता आमचा तिथं भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली इथं मोठ्या प्रमाणावर भाताचं पीक निघतं, त्याला धान म्हणतात, धान। तर तो धान कापून रानात होतं आणि पाऊस पडला, सगळं भिजून गेलं, आता ते काहीच त्याचा उपयोग नाही, अशा प्रकारची परिस्थिती झाली। म्हणजे अजूनही हवामान खात्याचा असा अंदाज आहे की 4-5 दिवस पण पाऊस राहील। कधी जगाच्या, म्हणजे जगातलं मी सांगत नाही, पण महाराष्ट्राच्या इतिहासात ऑक्टोबर मध्ये पर्यंत पाऊस आणि मे पासून सुरू झालेला 6 महिने कधी पाऊस पडलेला बघितला आहे? पण ते घडलंय। आमचं कांदा पीक गेलं, ज्यांची रानं पाझरतात तिथलं लागणी उगवले नाही, त्याच्यामध्ये बरीचशी ठिकाणी कापसाचं पीक, सोयाबीनचं पीक, फळबागा अडचणीमध्ये आल्या, काही ठिकाणी पाऊसच सतत पाणीच राहिलं, अक्षरशः ती रोपं कुजून गेली, अशी सगळी परिस्थिती आहे। दत्तामामाही प्रयत्न करतायत, आम्ही प्रयत्न करतोय, केंद्राशी बोलतोय, पंतप्रधानांशी बोलतोय, गृहमंत्र्यांशी बोलतोय, किंवा तुम्ही पण ह्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करा, त्यांनी पण सांगितलं करू। पण हे संकट आल्यानंतर मला पण, जरी मी तुमचा अर्थमंत्री असलो, राज्याची तिजोरी माझ्या हातात असली, तरी देखील 8 लाख कोटीमध्ये पहिल्यांदा 4 लाख कोटी रुपये पगाराला, पेन्शनला आणि घेतलेल्या कर्जाचं व्याजाला द्यावे लागतात। राहिलेल्या 4 लाखामध्ये ही सगळी कामं करत 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 पुढे जावं लागतं, वेगवेगळे निधी द्यावा लागतो, वेगवेगळ्या घटकाला सवलती द्याव्यात। जवळपास 1 लाख कोटींना 45,000 कोटी रुपये जातात वर्षभरात। तुम्हाला जे 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरला वीज माफी केली आहे, यंदा मला महावितरणनी सांगितलं 25,000 कोटी रुपये द्यावे लागतील तुम्हाला, म्हणजे राज्य सरकारच्या तिजोरीतनं मला त्यांना द्यायचे 45 आणि 25 70,000। 500 रुपये शेतकऱ्यांना आपण देतो, त्याचे काहीतरी 6-7 हजार 7.5 कोटी रुपये होतात। 1 कोटीपर्यंत शेतकऱ्यांची संख्या आहे। ह्या अशा सगळ्या श्रावण बाळ योजना, दिव्यांगांच्या करता आता 2,500 रुपये महिना सुरू केलेला आहे, संजय गांधी निराधार त्यांना 1,500 रुपये, हे सगळे 1 लाख कोटी रुपये त्याच्यामध्ये आज वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या समाजातल्या लोकांच्या करता जातात। मित्रांनो, मी कधी भाषणात सांगितलं सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही, की लगेच मला टार्गेट करतात, काय मी चुकीचं बोललो? आम्ही कुठं सांगितलेल्या कुठल्या गोष्टीपासून बाजूला गेलेलो नाहीये। आम्ही हा अडचणीमध्ये आलेला महत्त्वाचं प्राधान्य आम्ही दिलेलं आहे। रोज आम्हाला वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांचे आकडे येतात,
की आम्हाला इतके पैसे तुम्ही पाठवले, एवढ्या लाभार्थ्यांना लाभ दिलेला, एवढे प्रकल्पग्रस्त बाकी आहे, ई केवायसी करावी लागते. कारण ज्याला लाभार्थ्याला पैसे देतो त्याच्या हातात पैसे गेले पाहिजे ना. कधी कधी काही वेळेस चुका होतात, काही गडबड होती. मधी पण तुम्ही ऐकलं असेल, जे नोकरीला आहेत अशांनीच काही लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला, काही तर पुरुषच होते लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेतला. तर काही करावं, काय डोके फोडावी त्यांच्या पुढं. त्याच्यामुळं हे नवीन तंत्रज्ञान आहे, ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून मामांच्या पण डिपार्टमेंटला आम्ही जे पैसे देतो ते ई केवायसी करतात. ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, कारण हे शेवटी काय अजित पवारच्या बापाचा पैसा नाहीये, हा जनतेचा पैसा आहे. तो योग्य मार्गाने योग्य पद्धतीनंच खऱ्या लाभार्थ्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. या अशा सगळ्या बाबांनो त्या गोष्टी आहेत. आज खरं तर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. मी त्यांनाही अभिवादन करतो. त्या निमित्तानं आयोजित करण्यात येणारा संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता दिनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी चाललाय. त्या दिनाच्या पण मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. खरं तर त्याचा उल्लेख पृथ्वीराज बापूंनी केला. मी दत्तमामा गेल्याच महिन्यामध्ये आपल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या एरियामध्ये आपलं जे मंगल कार्यालय आहे तिथं शेती बुद्धी, तिथं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर, आता आमच्या काटे देशमुखांचा तिथं आम्ही 120 टन काय 128 टन, त्यांनी तर अजून एआयचा वापर करायचा आहे. एआयचा वापर न करता त्या पट्ट्याने 128 टन ऊस काढला आणि एआयचा वापर केला तर तो 150 टनाच्या पुढेच जाईल. म्हणजे शेतकऱ्यांनी मनात आणल्यानंतर खरंच कष्ट करायचे म्हटलं आणि खरंच रोजच्या रोज रानात जाऊन काम करायचं म्हटलं, नाहीतर उगीच चाकाट्या पेटवायचे. दत्ता बाबा काय चाललंय ते, बापू आज असं काय म्हणलं आणि दादा परवा तसं काय म्हणलं. अरे काय करायचं ते, काय करायचं ते करतील. तुम्ही तुमचं शेती बघा ना, यायला गटाचं गाजर गवत निघणार, गप्पा तर देशात काय चाललं, मोदी साहेब काय म्हणले, अमित शहा साहेब काय म्हणले. अरे तुम्ही नका ती काळजी करू, काळजी करणारे आहेत. तुम्ही पहिल्यांदा तुमच्या प्रपंचाची काळजी करा. इथे 128 टन एकरी ऊस काढलाय आणि त्याचा आम्ही सत्कार करतोय. आणि कितीतरी शेतकरी आहेत 28 टन पण ऊस काढत नाही एकरी. 28 टन, 100 टन तर मी बाजूलाच ठेवतो. अरे काय जरा जनाची नाही मनाची काहीतरी राव वाटरा. बरं आम्ही बामा सगळेजण कॅनॉल उन्हाळ्याचा कधी बंद केलाय? तुम्ही आम्हाला निवडून दिलाय. त्याच्या आधी कॅनॉल बंद व्हायचे, काही का असे ना, अजून तरी आम्ही 40 वर्षी कॅनॉल बंद होऊन देत नाही. परंतु कॅनॉल बंद होऊन न देता काही काही ठिकाणी वळणावर कॅनॉल फुटतोय. मध्ये आमच्या पिंपळीमध्ये फुटला, काही ठिकाणी लिकेज होत आहे. जरा लाईनिंग करायचं म्हटलं थोडं, नाही लाईनिंग काय करायचं. अरे आता नवीन जे प्रकल्प होतात तिथं 100% बंद पाईपलाईन मधनं पाणी द्यावं लागतं. हे फाटेन कॅनॉल तर बंदच केलेले आहेत, तिथं ते ऐकतात. परंतु आम्ही आता तुमच्याकडे 5 वर्षांनी यायचं असतं, पुन्हा आता जिल्हा परिषद यायचंच, नगरपालिका, त्याच्यावर जास्त दुखून पण चालत नाही. आम्ही आमच्या एका मनावर चालतो, गपरे गपरे गपरे. कारण शेवटी बटन दाबून घ्यायचं असतं तुमच्याकडनं, लय वेगळं. त्याच्यावर मोदी साहेब म्हणतात नाही एकाच वेळेस निवडणुका उद्या परत 5 वर्ष काही नाही. तसं झाल्यावर जरा शिस्त आणता, म्हणजे आता नाही आणायची, काही काळजी करू. पण मित्रांनो, काही भागामध्ये डेलला पण आपले इंदापूरचे बांधव राहतात. माझ्या वीरमधनं नीरा डावा उजवा कालवा सुरू झाल्यानंतर आपल्यालाही पाण्याची जी पाळी आहे ती आज 45 दिवस 40 दिवस कधी 50 दिवस मिळत नाही, ती लवकर मिळायला सुरुवात होईल. आमचे आजोबा सांगायचे आम्हाला 15 दिवसांनी फाटा सुटायचा, म्हणजे आजोबा आयात असताना. आता तर तसं नाहीये. आणि त्याच्यात झालंय काय, काय काय लोक फार वस्तात निघाली. त्यांनी काय केलं, नेमकं दूरची कॅनॉलच्या वर मस्तपैकी जिरायत जमिनी स्वस्तात घेतल्या, पाईपलाईन केली, वीर पाडली कॅनॉल खाली आणि पाणी नेलंय वर. त्यांची मोटर बंदच नाही. आम्ही कॅनॉलच्या खाली, आम्हाला मात्र पाणी 40व्या 35व्या दिवशी. आणि ज्यांच्या विहिरी जवळ आहेत त्यांना पाणी कायमच चालू आहे. आता तर काही दिवसाच वीज मिळते कारण सोलर पॅनल आहे. अशा पद्धतीनं चाललंय. वर कांद्याच्या पातीसारखे ऊस दिसतात.
हेलिकॉप्टर मधनं कधी जायची संधी मिळते तुमच्या कृपेमुळं, त्यावेळेस आम्ही बघत असतो आणि खाली मात्र परिस्थिती वेगळी आहे. त्यात दत्तामामा पण हुशार, त्यांनी पण माळावर लय जमीन कुठं कुठे घेतली. आता येताना मला काय सांगतोय, मी जागा सांगत नाही, दादा इथं जमीन घेतली होती, पुढं रस्ता रुंद होईल पण आयला तिथंच पूल आला नाही तिच्या आयला. म्हणजे बघा डोकं कुठं चाललंय की रस्त्याच्या कडेला जमीन तिच्या आयला. आमच्या बाप दादांनी कधी आम्हाला कळलं नाही, आम्ही रस्त्याच्या कडेने घेतल्या असत्या. त्याच्यामध्ये म्हणजे एका गोष्टीचं कौतुक आहे की त्यांना पुढचं दूरची दृष्टी आहे, फक्त ती दूरची दृष्टी आम्हालाही सगळ्यांना सांगितली तर आमचं बोलवून त्याच्या असं आम्हाला म्हणायचं. त्याच्या मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु हा आपला व्यवसाय आज अतिशय वाईट परिस्थितीतला चाललाय. 200 साखर कारखाने आहेत, जवळपास 100 खासगी, 100 सहकारी, 2-4 इकडे तिकडे होईल. अजूनही सहकारी साखर कारखाने खासगीवाल्यांना चालवायला देतात. आपल्या इथला शंकरराव बाजीराव पाटील कारखाना कर्मवीर, तोही त्या बोत्रेंनी घेतला चालवायला. त्याच्यामध्ये ते तर मला परवा भेटले, म्हणले दादा 16 का 17 कारखाने झाले. म्हणलं कुणाचे नक्की कुणाचे? म्हणलं काही जण म्हणतात आमच्या तमक्याचं नाव घेतात. म्हणलं खरंच सांगतो कुणाचे नाही, माझं मी कष्टाने उभं केलेलं आहे. तुम्ही कधी पण मला, बराच वेळ मी बसलो होतो आणि आता तो IPO आणतोय. IPO आणल्यानंतर ह्या लोकांना फार वेगळ्या पद्धतीनं हे व्यापारी दृष्टिकोनातनं कारखानदारी चालवतात. आपल्याला आता यंदाच्या बोर्डामध्ये तुम्ही ह्या सगळ्यांच्या हातामध्ये दिलंय, बापू कैलास आणि बाकीचं सगळं बोर्ड तिथं आहे. फार मेहनत करावी लागणार आहे, काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे. प्रत्येकाला इथं कारखान्याच्या गेटच्या आतमध्ये आल्यानंतर त्याचं कामच करावं लागणार आहे. ते अजित पवारांनी लावलेलं असो, दत्तामामांनी लावलेलं असो, किंवा बाळासाहेबांनी किंवा अविनाशनी किंवा घोलप साहेबांनी कुणी पण लावलेलं असो, त्याला कामच करावं लागेल. आणि हे मी तुम्हाला सगळ्यांना गळीत हंगामाच्या सुरुवातीला सांगतोय. तुम्ही तुमची ड्युटी संपल्यावर बाहेर आल्यानंतर काय करायचं ते तुम्ही करा, त्याला ते मोबाईल. परंतु आतमध्ये कुठल्याही जबाबदारी ज्या भागाची तुमच्यावर दिलेली आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून, कारण तुम्ही व्यवस्थित तिथं वागला, व्यवस्थित टोटल लॉसेस कमी केले, कुठेही रस वाया जाऊन दिला नाही, बगॅस मधली सगळी साखर न साखर बाहेर काढली, त्याच्यामध्ये कोजन चांगल्या पद्धतीने चालवलं, तर उद्याच्याला आम्हाला चांगल्या प्रकारचे भाव मिळणार आहेत. आता मी गेल्यावर आत्ताच अजून म्हणजे यंदाचा सीझन पुढच्या वर्षी मी माळेगावचा भाव काढीन, परंतु मागचा भाव मला 3450 रुपये काढता आला. वास्तविक त्याच्या आधीचा त्याच्याही पेक्षा जास्त होता, ती वेगळ्याच पद्धतीने काढलं होतं. ते बघितल्यावर मी पण चाट पडलो. जो तो भाव ज्या त्या वर्षाचा हिशोब करूनच काढायचा असतो. उगीच जास्तीचे पैसे द्यायचे, लोकांना किती दिले तर कमीच आहेत. त्याच्यामुळं माझा शेतकरी म्हणणारच, मी पण त्याच्या जागी असतो तर म्हणलं असतं मला अजून मिळालं पाहिजे. पण हिशोब बघून आता रणोरेंनी माझा बापूचा आणि मामाचा सत्कार केला, त्याच्यामध्ये तोही आपला कामगार वर्ग आहे, त्याच्यातले अनेक लोक माझे सभासद आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचंही व्यवस्थित चाललं पाहिजे. परंतु त्याचबरोबर माझ्या शेतकऱ्यालाही अधिकचं मिळालं पाहिजे आणि म्हणून नवीन तंत्रज्ञान AIचा वापर आम्ही करतोय. कमी पाणी, कमी खतं, त्याच्यामध्ये कुठेही एका भागामध्ये रोग आला तर तिथल्या तिथंच तर काय जे काय औषधं मारायची ते औषधं मारून ते कंट्रोलमध्ये करायचं. त्याकरता यंदा आम्ही प्रयत्न केला. बापू तुम्ही पण त्या मिटिंगला आला होता, OSI ला मिटिंग घेतलेली होती. हेक्टरी मला वाटतं 18,250 ना, 18,250 हेक्टरी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट त्या शेतकरी AIचा वापर करतोय म्हणून आम्ही देतोय. आणि मला वाटतं 6,750 कारखाना, 6,750 कारखाना, असे 25,000 रुपये. आम्हाला माहिती आहे की पहिल्यांदा सगळीकडे धाडस दाखवणार नाही, ते बघणार. उद्याच्याला शेजारच्यांनी कसं झालंय काय झालंय त्याचं वाढलं तर पुढच्या वर्षी मग आपल्या लोकांना सांगावं लागत नाही की बरोबर ते करतोय. मामानं त्याच्याकरता 500 कोटी रुपये दिलेत कृषी खात्याला की बाबा AIचा वापर नुसता ऊस नाही, फळबागा घ्या, ऊस घ्या, सोयाबीन घ्या, कापूस घ्या, जी काही पिकं आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकरी करतोय
आणि जे सिद्ध झालेलं आहे की एआयचा वापर केल्यानंतर उत्पन्न वाढतंय, त्या प्रकारे आम्ही त्यांनाही पैसे दिलेत. पुढे कमी पडले तर तेही जास्त त्यांची आमची तयारी आहे. कारण शेवटी बळीराजा माझा जगला पाहिजे, तो पुन्हा ताठमानेने उभा राहायला पाहिजे. त्याची एक तर मोठी जमीन ती त्यांनी वाट्या झाल्या 60. लहानपणी वडिलांची जमीन किती होती? 60 एकर. 3 भावंड, प्रत्येकाला 20-20 एकर. त्याला झाली 2 पोरं, ती आली 10 एकर. आणि त्याला झाली 2 पोरं, ती आला 5 एकरात. आणि नंतर झाला अत्यल्प भूधारक. आणि नंतर तर पुढचा भूमीहीन होणार आहे का काय कुणाला माहिती. हे असलं होतंय. त्याच्याकरता प्रपंच वाढवत असताना कुटुंब मर्यादित ठेवा. त्यामध्ये आम्हाला बरेच कायदे करायचे होते, पण काही अडचणी आल्या. त्याच्यावर निवडणुकीला उभं राहण्याच्या करता 2 पेक्षा 3 अपत्य असेल तर त्याला उभं राहता येणार नाही. त्याच्यामध्ये आम्ही वेगळा विचार करत होतो की ज्या सवलती सरकार देतं त्या सगळ्या सवलती तुम्हाला पाहिजे असतील तर 2 पेक्षा 3रं अपत्य असेल तर त्याला मिळणार नाही. जो मर्यादित ठेवेल त्याला मिळेल. ज्याला पलटण वाढवायची वाढव बाबा, आमचं काय काय म्हणतात त्याची कृपा. तुझ्या आला तुझी कृपा आहे, त्याची कृपा आहे. असं कुठं त्याची कृपेवरून पोरं झाली. एक जण म्हणले होते आंबा खाऊन पोरगे होतं, पण काय करत काय खाऊन काय होत आहे ते मी सांगायची गरज नाही. बरीच लोक बसलीत म्हणतील काय आज बडबडायला लागला. मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, बाबांनो आपला प्रपंच आहे. आपल्या आजोबांनी, पंजोबांनी, बापांनी, आपण आता आपली पुढची पिढी करते, हे टिकलं पाहिजे. बापूंनी पण बोलत असताना तेच जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जे मुद्दे काढले, मी दत्तामामा त्या संदर्भामध्ये पुन्हा तुम्हाला ते पाहिजे ना तसं तुम्ही असं करा, तिथला फुलच होऊन देऊ नका, एवढं तर करा ना. मग ते येतील आमच्याकडं, होऊन देत नाही. मग त्यांना सांगतो असा इकडनं कुठनं तरी घेता येतो का बघा बाहेरनं रस्ता. परंतु ज्या भागातनं रस्ता जाईल त्यांना चांगले पैसे देईल, त्यांनी मात्र द्यावा. हा तर वरनं घेतो हवेतनं, इकडनं घेऊ का इकडनं? तुझी जमीन दिसत नाही त्याच्यावर घ्या म्हणतो. मित्रांनो कुठल्या तरी ह्या तरी बाजूने घ्यावं लागेल किंवा त्या तरी बाजूने घ्यावं लागेल. आत्ताच मागे मी तुम्हाला मामांनी मी सांगितलेलं होतं की या कारखान्यामध्ये तुम्ही आमच्या विचाराचे लोक द्या, आपण त्याच्यामध्ये मार्ग काढू. आज आम्ही भूमिपूजन केलं 12 कोटी रुपयाच्या. मामा माझ्या मागे खूप लागलेला होता. त्यामध्ये आपण साधारण कॉलनीच्या समोरचे सगळे रस्ते फायनल केलेले. एक तर तुमचा खडकी, पारवडी, निंबोडी, भवानीनगर अशा प्रकारचा प्रजिमा 84 या रस्त्याचं 21 किलोमीटर आम्ही लांबी 10 मीटर कॉन्क्रीट रोड तुम्ही बघताय तो जवळपास झालेला आहे. एडीबी मधनं आम्ही हे पूर्ण केलेली आहे. त्याची 230 कोटी रुपये किंमत होती. आता कारखान्यालगत 600 मीटर लांबीचं अतिक्रमण आम्हाला काढायचंय. माझे हात जोडून सगळ्या सभासदांना विनंती आहे, तिथं ज्याचं कुणाचं अतिक्रमण असेल आम्ही त्याची मोजणी करू. आता मशीननी मोजणी होती, अजिबात त्याच्यामध्ये वेळवाकडं होत नाही. जसं ब्रिटिशांच्या काळामध्ये अॅक्युरेट दाखवायला जायचं तसंच आता होत आहे. आम्ही तो बॉर्डरवरून आपल्या हद्दीतलं ना, आपल्या हद्दीतलं रस्ता बॉर्डरवरून, तर बॉर्डरवरनं असं आपल्या हद्दीतनं आपण रस्ता घेणार आहे. ते अतिक्रमण आम्ही काढून टाकणार आहे, कॉन्क्रीटचा रस्ता करणार आहे. म्हणजे तो रस्ता थेट खडकी माझ्या दौंड तालुक्यातलं, नंतर पारवडी बारामतीचं, नंतर निंबोडी आणि भवानीनगर असं आपल्या इंदापूर तालुक्यातलं असं येऊन ह्या आपल्या पालखी मार्गाला जोडणार आहे. आणि ते दुसरे आतले रस्ते साधारण 850 मीटर, 5.5 मीटर रुंदीचे आम्ही करतोय. आता मी मामांनी त्याचा टिकाव टाकला. 1220 मीटर 7 मीटर रुंदीचे करतोय. साईड पट्ट्या वेगळ्या. आणि 174 मीटर हा समोरनं जातो, हा चौपदरी करतोय 7.5 मीटरचा. हे कॉन्क्रीटचे रस्ते करतोय, कॉन्क्रीटचे. म्हणजे किमान 50 वर्ष तरी काळजी नाही. आत्ताच खालनं काय पायपा घालायच्या असतील त्या घाला. एकदा कॉन्क्रीटचा रस्ता झाला तर फोडून देणार नाही. त्याच्यावर सर्व्हिस पाईप काय घालायचे असतील ते घाला. एखाद्याने डोकं चालवा की आत्ता घालून ठेवा, नंतर कुणाचं तरी काहीतरी न्यायचं असेल तर माझी पाईप आहे, मी एवढे पैसे घेईन तरी घ्या. पण
आम्ही कॉन्क्रीटचा रस्ता फोडून देणार नाही, हे मी आत्ताच सांगतो. अजून काम सुरू व्हायचंय, टाळ्या वाजू नका, ती समजून घ्या. त्यामध्ये जवळपास 12 कोटी रुपये एकूण 2244 मीटरची लांबी आहे आणि डीपीडीसीतनं पैसे दिले. मी तुम्हाला सांगितलं होतं आम्ही पैसे देऊ. आता डीपीडीसीचा आपणच अध्यक्ष असल्यामुळे ते जमून गेलं. त्याच्यामुळे आपली जवळची लोक कुठं कुठं असल्यानंतर कसं जमून जातं ते बघा. आणि त्या पद्धतीनं मामांनी पण खूप आग्रह धरला आणि चेअरमननी व्हाईस चेअरमननी सगळ्यांनी आग्रह धरला. आम्ही सांगितलेलं होतं, त्याच्यावर हे पहिलं करतोय. नंतर पण आम्ही तुम्हाला सांगितलं सीएसआरचा निधी वगैरे माझी चर्चा चाललेली आहे. सीएसआरचा पण निधी आपण हायस्कूलची बिल्डिंग बांधण्याच्या करता आणतोय. आत्ताच माझं तुम्ही जनरल बॉडीला काहीतरी ठराव करून घेतलाय, तोरणेवाडीची शाळा रयत शिक्षण संस्थेला द्यायची 81 ही जागा. आता चेअरमन चंद्रकांत दळवी पूर्वी सेक्रेटरी होते, त्यांना बोललो, ते म्हणले दादा पवार साहेबांनी आमच्याकडे त्या कामाच्या करता 3 कोटी रुपये दिलेले आहेत. साहेबांनी स्वतः पवार चॅरिटेबल ट्रस्ट मधनं दिलेले आहेत. अजून त्याला 2-2.5 कोटी लागण्याची शक्यता आहे. ते पैसे चंद्रकांत दळवींना सांगितलं तुम्ही रयत मधनं घाला आणि अशीच 5-5.5 कोटीची इमारत आपल्या डोरलेवाडीला दिमागदार उभी राहील, पण ती रयत शिक्षण संस्थेची राहील. त्याच्यात मागं कुणी कुणी आंदोलन केली तुम्हाला माहिती आहे. आंदोलन करणं फार सोपं आहे रे, परंतु ते उभं करायला डोकं लागतं. तर त्याच्यामुळं ते सगळं आपण करतोय. बरेच दिवस त्याच्याबद्दल पुढं मागं चाललेलं होतं. ह्याही इमारती आधी पुढची इमारत नाही, पण आधी मागच्या इमारती आम्ही उचलून घेणार आहे. त्याच्या संदर्भामध्ये आमचा ते काम चाललेलं आहे. आम्ही सुरुवात केली, आम्ही काही थांबलेलो नाही. 2 तर कामं मार्गी लागली. एक तिकडचं जवळपास 5.5 कोटीचं, हे 12 कोटीचं, अशा पद्धतीनं. आणि बाकीचे पण काही पुढे प्रश्न येतील तसे दरवर्षीच्या डीपीडीसी मधनं त्याच्यात मामा आपण काही ना काही यांना देऊ शकू, ती काळजी काही तुम्ही करू नका. परंतु तुम्ही पण गरजेपुरतं मागा, उगीच मिळतं म्हणून काही मागत बसू नका. अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊया. आता आपल्या बापूंच्या नेतृत्वाखाली कैलास व्हाईस चेअरमन 5 वर्षाच्या करता 5 व्हाईस चेअरमन आपण देणार आहे. पहिल्या वर्षाकरता कैलास गावडेंना केलेलं आहे. पुढे वेगवेगळ्या गटाला आपण त्या बाबतीमध्ये संधी देणार आहे. आपल्याला काही बाबतीत बरेच मयत सभासद आहेत, त्यांची नावं कमी करायची. काही तर सभासद नुसतेच सभासद आहेत परंतु जमीनच नाही, त्याचा एकदा ठराव करून जे नुसतेच सभासद जमीनच नाही त्यांना आपण कमी करू. त्यांना जर जमीन घ्यायची असेल तर पुढच्या जनरल बॉडीपर्यंत जमीन काय घ्यायची असेल तर घ्या बाबा, आपल्याला काही म्हणायचं नाही. पण पुन्हा कमी केल्यावर म्हणतील बघा जे आयला ह्याच्याकरता ह्याचं निवडून दिलं का, तसं नाहीये. ज्याचा ऊस येतो त्याचीच कारखाना पाहिजे ना. तर त्याच्यामध्ये काय करायचं, अजून काही तुमच्या सूचना असतील तर मामांना करा, बापूंना करा, कैलासला करा, इतर बोर्डाला करा, इतर मान्यवरांना करा. आम्ही ते सगळं समजून घेऊ, एकदमच करणार नाही. पण मी एक सूचना तुमच्या सगळ्यांच्या समोर केलेली आहे, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. एकंदरीतच मामा जसं म्हणले तसं माझ्याही सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरुवात ही छत्रपती सहकारी साखर कारखान्यापासून झालेली असल्यामुळं मला या कारखान्याचं मी सभासद नाहीये, मी भावनिकदृष्ट्या देखील या कारखान्याला जोडलं गेलेलो आहे. आणि त्याच्यामुळं खूप काही मनापासून करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. परवाच अमित शाह साहेब आलेले होते, त्यावेळेस आम्हा लोकांची चर्चा झाली. ते केंद्राचे सहकार विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी मला सांगितलं, मी होतो, देवेंद्रजी होते, एकनाथराव होते, त्या संदर्भामध्ये आपण त्याचा फायदा उचलूया. बापू तुम्ही आणि सगळे बोर्ड देखील विचार करा. त्यांनी सांगितलं मी 10,000 कोटी रुपये सहकार विभागाकडे घेणार आहे आणि ते घेऊन त्यामधनं साधारण त्यांनी मला सांगितलं की मी 30,000 कोटी रुपये बँकेकडनं कमी व्याजाने उभे करणार, 40,000 कोटीची रक्कम. आणि त्याच्यात आता उदाहरणार्थ आपला छत्रपती कारखाना, त्या कारखान्यात कोजन आहे का, आहे. त्या कारखान्यामध्ये डिस्टरी नाही का, नाही. व डिस्लरी सीबीजी प्लांट आहे का, नाही. सीबीजी प्लांट जे जे काही नवीन गोष्टी मार्केटमध्ये येऊन शेतकऱ्याला 2 पैसे भाव वाढणार आहेत ते सगळं उभं करायला ते पैसे देणार. आपण रुपया द्यायचा नाही, त्याचा विचार नीट करा. परंतु त्यांचा त्याच्यामध्ये शेअर राहणार.
जसं NCDC आहे तसं ते एक संस्था उभी करतायत आणि त्याच्यातून महाराष्ट्रातले देशातले जे सहकारी साखर कारखाने, गोपीचंदजी, सहकारी साखर कारखाने, त्यामध्ये दुसरे कुठले नाही, खाजगीला नाही, अशा पद्धतीनं तो प्रस्ताव ते आणताय. आल्यानंतर मी माळेगाव, छत्रपती, सोमेश्वर आणि अनेक सहकारी साखर कारखाना विचारणार आहेत. जे पुढे येतील त्यांना आपण त्याच्यामध्ये घेऊ आणि त्याच्यातून तशा प्रकारचे प्लांट आपण उभे करू. कारण ते केल्याशिवाय आपल्याला अधिकचा भाव देखील मिळणार नाही. आता आपलं कार्यक्षेत्र जवळच आहे. बापूने मग सांगितलं 12 लाख मेट्रिक टन क्रशिंग केल्याशिवाय आपल्याला आपले जे काही मागच्या सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या आर्थिक शिस्त लावण्याची ती आपल्याला लागणार आहे. परंतु आता प्रत्येक गोष्टी तितकं बारकाईनं नजर आहे. जेवढी काटकसर करता येईल तेवढी काटकसर आम्ही करतोय. माळेगावलाही करतोय, छत्रपतीलाही करतोय. कुठेही गाड्या घोड्या काही वापरल्या जात नाही. आता तर मी इथं गेस्ट हाऊसला पण म्हटलं काही करू नका, पण तुम्हाला माहितीच नाही तिथं काहीतरी सुरू झालं होतं, नाश्ता पाणी. मला म्हणलं आपण सांगितलं नाश्ता पाणी करायचं नाही, कसं काय करतात म्हणलं. एमडी म्हणले दर महिन्याला इतके हजार रुपये बापू स्वतःचे देतात आणि सांगतात मीटिंगला नाश्ता पाणी ह्या पैशाचं काय. म्हणजे हे काही सुखाचं नाही चेअरमन पद, म्हणजे नुसतं चेअरमन पद मिळवायचं आहे. परंतु आता ह्या बाबांनी दिल्यामुळं आता माळेगावला मला करावं लागेल ना. माळेगावला म्हणतील त्यांच्याकडे नाश्ता चालू झालाय आणि चेअरमनचं लक्ष आहे आणि आमचा चेअरमन मात्र मुंबईतच सकाळी पेटतोय. त्याच्यामुळे आज आता काहीतरी करतो तिथं. पण बापू अजून काही वाढू नका, एवढं काहीतरी आणखी काहीतरी करायला निघायचा. गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु ह्या पद्धतीनं बाबांनो आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय. मी मगाशी सांगितलं तो प्रस्ताव आपण करणार आहे. यंदा महाराष्ट्रातल्या काही साखर कारखान्यामध्ये AIचा वापर आपण करतोय. जगातल्या काही देशांमध्ये कारखान्यात झालाय. त्या लोकांशी माझी चर्चा झाली. त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमच्याकडे करून दाखवतो. मी म्हणलं ट्रायलला आम्ही पैसे देणार नाही, तुम्ही आम्हाला पैसे सिद्ध करून दाखवा तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ. ते म्हणतात की साधारण 30 ते 40 कोटी रुपयाचा फायदा एका शुगर फॅक्टरीचा होईल. त्या कारखान्याची काय कॅपॅसिटी आहे त्याच्यावर. तर ते पण आमचा प्रयत्न चाललेला आहे. आता काही लोकांनी पुढाकार घेतलाय, त्यांचं काय होतंय ते बघू. त्याच्यामध्ये पाणी किती गरम झालं पाहिजे, किती थंड झालं पाहिजे, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट हे आमचे वेगवेगळे खाते प्रमुख ठरवतात किंवा त्यांचा खालचा स्टाफ ठरवतो. ते AI त्याला सांगतं. कृत्रिम बुद्धिमत्ता जे म्हणतात ते सांगतं की इथं हे असं झालं, बाद झालं. त्याच्यात ती जी बचत होते ती बचत फार मोठी आहे. असं जगामध्ये काही साखर कारखान्यात सिद्ध झालंय. विठ्ठलराव, आपल्या काळात आपण कारखाना चालवायचो 84 सालचा. विश्वनाथ बुवा, तुम्ही, मी, पोपटराव, त्याच्यामध्ये ताताराम बापू शिंदे, भरणे भाऊ, पंढरनाथ आबा, शिवाजीराव गोविंदराव पाटील, आम्ही सगळेजण त्या बोर्डात होतो. तो काळ वेगळा, चोपडे भाऊ, त्याच्यामध्ये नानासाहेब गावडे. परंतु आताचा काळ फार वेगळा आहे. काळानुरूप आपल्याला बदलावं लागेल. आपल्या पुढच्या पिढीला तयार करावं लागेल. मी 2 दिवसापूर्वी माळेगाव कारखान्याला पण पृथ्वीराज बापू एक शिबिर घेतलं होतं, प्रशिक्षण शिबिर. त्याच्यात सगळ्या डिपार्टमेंटची लोक बोलवली होती, VSIची लोक बोलवली, काही तज्ञ लोक बोलवली. आणि रणवरे कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगार त्यांनी पण काय लक्ष द्यायचं असतं. उगीच नुसतं बोर्डाच्या समोर पुढे पुढे नाही करायचं. कुणी शेवटचा सभासद आला तरी त्यालाही मान सन्मान मिळाला पाहिजे, कारण तो पण मालक आहे. हे विश्वस्त म्हणून बसले. अशा प्रकारे आता ह्या सगळ्या गोष्टी आल्यात. VSI त्याच्यामध्ये मदत करतं. बाकीच्या आम्ही सहकार खातं आपल्याकडेच आहे, आपल्याकडे म्हणजे बाबासाहेब पाटलाकडे. तिथं पण आम्ही तुम्हाला सगळी काही मदत करू. हे आपल्याला करावं लागणार आहे. आणि बापूंनी सांगितलं तसं कुठल्याही परिस्थितीत टनेज आपल्याला वाढवावं लागणार आहे. आता बाहेरचे लोक काही काही येतील खासगीवाले, आम्ही इतका भाव देतो तितका भाव देतो, आम्हाला घाला तुम्हाला घाला. तसं करू नका. आपलं आपलं हे वैभव टिकलं पाहिजे. विठ्ठलराव, कळलं का? किती ऊस जातो हा? 800 टन.
ते आता वाढवायचंय आपल्याला. त्याच्यामध्ये या पद्धतीनं आपल्याला सगळं करायचंय. माझी तुम्हाला विनंती आहे की सुदैवाने कारखान्याच्या इलेक्शनच्या वेळेस बरीच चर्चा झाली, बरंच काय झालं गेलं मिळालं. त्याच्यातनं आम्ही सगळ्यांनी समंजस भूमिका घेतली. वैयक्तिक आमच्या स्वार्थाकरता घेतली नाही, सभासदांच्या भल्याकरता घेतली. कारण काही गोष्टी यामध्ये तक्रारी येत आहेत. आता पण एक पत्र माहिती मिळाली. अर्थात ती माहिती नीटपणे तपासून कुणी चुका केल्या असतील आणि त्या सिद्ध होणार असतील तर त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. कुणी चुका केल्या नसतील आणि कारण नसताना त्यांना त्याच्यामध्ये बदनाम केलं जात असेल तर तेही बदनामी त्यांची होऊन देणार नाही. कारण हे शेवटी आपल्याला सगळ्यांना आपलं वैभव पुढे टिकवायचं. मी मगाशी सांगितलं स्पर्धा इतकी मोठ्या प्रमाणावर आहे. आपण मर्यादित पगार आणि सगळ्या गोष्टी देतो. आता आमचा 8वं वेतन आयोग येतोय. त्याच्यात तर मला सांगितलं की जेव्हा येईल तेव्हा, परंतु साधारण आमच्याकडे ज्याला 85,000 रुपये बीके पगार आहे 85,000 सरकारमध्ये, त्याचा पगार 1,15,000 होणार. ते 8वं वेतन आयोग आलं. अख्ख्या देशात होणार आहे, ते काही महाराष्ट्रात होणार नाही. अशा प्रकारे त्या घटकाला मिळत आहे. आता कामगारांना पण दिलेला आहे. सुरुवात तर आपल्या छत्रपतीने केलेली आहे. बरेच कारखाने तर देत पण नाही. मला वाटतं खाजगी कारखाने पण देत नाही. ते लगेच म्हणतात हिशोब करून. शेवटी सहकार्याने तुम्हाला जरी मी काही सहकारी साखर कारखाने काढायला मदत केलेली असली तरी मी आजपर्यंत जो काही अभ्यास केलाय तो बघता राजेंद्र कुठल्याही परिस्थितीत ही सहकारी साखर कारखानी टिकली पाहिजे, नाहीतर उद्याच्याला मोनोपोली होईल. आज हे आयपीओ वगैरे काढतायत, हजारो कोटी रुपये त्यांच्याकडे आले, बिनव्याजी आले, काही करतील. आणि एकदा त्यांना कळलं की आता आमच्या कारखान्यात ऊस घातल्याशिवाय ह्याचं काही खरं नाही, त्यावेळेस ते म्हणतील ती भाव घ्यावा लागेल. पद्मश्री विखे पाटलांनी, त्याच्यामध्ये गाडगिळांनी, धनंजयराव, या सगळ्यांनी त्या काळामध्ये हे जे काही लावलेलं रोपटं आहे ते चव्हाण साहेबांनी पुढे टिकवलं. वसंतदादांनी, वसंतराव नाईकांनी, पवार साहेबांनी. आम्हालाही पुढे ते टिकवावंच लागणार आहे आणि आमच्या नंतरच्या पिढीलाही टिकवावं लागणार आहे. नाहीतर फार विचित्र परिस्थिती त्या बाबतीमध्ये निर्माण होईल. म्हणून अमित शाह साहेब म्हणले की काही 1000 कोटी रुपये घालावे लागतील पण ते सहकारालाच आम्ही देणार. यंदा डिस्लऱ्या ज्यांच्या आहेत त्याच्यात सहकाराच्या डिस्लरींना 100% इथेनॉल घेतलंय. बाकीच्यांना खाजगीला किती घेतलंय? फार कमी आहे. 35 का 40% असं काहीतरी घेतलंय. म्हणजे केंद्र सरकार पण प्रोत्साहन सहकाराला देत आहे. त्याच्यामुळे आपण पण आपली जिम्मेवारी नीटपणे निभावण्याचं काम बाबांनो त्या ठिकाणी केलं पाहिजे. काल कर्जमाफीच्या बद्दल, त्याच्यात उगीच कर्जमाफी सगळी होणार त्याच्या 30 जून 2026 त्यावेळेस आम्ही ते ठरवणार. कारण नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर, कारण यंदा एकदम खूप मोठा भार पडलेला आहे सरकारवर. पण आमची सगळ्यांची चर्चा झाली. मामा होते, मुख्यमंत्री होते, आमचे एकनाथराव होते, राजू शेट्टी होते, महादेवराव जानकर होते, आमचे बच्चू कडू होते, त्याच्यामध्ये हे होते काय त्यांचं नाव, अजित नवले होते, आपले तुपकर होते, रविकांत तुपकर होते, आपले माजी आमदार वामनराव चटक ते होते. बरेच जण आम्ही होतो उशिरापर्यंत बसून. त्यामध्ये आम्ही आता जाहीरनाम्यात दिलेला असल्यामुळं, परंतु हे सारखं सारखं होणार नाही. पैसे आर्थिक शिस्त तुम्ही पण लावा. बँका तर तुम्हाला जे वेळेत परतफेड करतील त्यांना 0% व्याज आहे आपल्या पीडीसीसी बँकेचं. त्याच्यावर आपली परिस्थिती इतरांच्या तुलनेने तशी बरी आहे. त्याही गोष्टीची नोंद आपण सर्व सहकाऱ्यांनी घ्यावी. आम्हाला ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही, ही पण बाब मी आपल्याला सांगतो. अमोल पवार, तुम्ही इथं बसलाय. बापू, इथलं काम सुरू झाल्यानंतर पाणी वगैरे काही करावं लागेल तर त्याची मदत तेवढी करा. अमोल, कुठल्याही परिस्थितीमध्ये कामाचा दर्जा हा तुमच्या कोण डेप्युटी वगैरे असेल त्याच्यामध्ये काही होता कामा नये. फार व्यवस्थित काम त्या बाबतीमध्ये झालं पाहिजे. आता आपल्याला पुढं आपलं ते काय समोरचे गाळे ते पण आपल्याला पुन्हा नंतर नवे करावे लागणार आहेत. ते आहिस्ता आहिस्ता करून लगेच काय आपल्याकडे एवढे पैसे नाही.
परंतु ते फार जुने झालेत आणि गाळा एकाचा दिलाय दुसऱ्याला, त्यानं तिसऱ्याला आणि त्यानं चौथ्याला आणि पैसे तीच घेतोय आणि कारखाना नुसता बघत बसलाय. त्याच्यामुळं नियमाप्रमाणेच होणार. ते जवळचा बघणार किंवा लांबचा काही तसलं बघणार नाही. काही तिथं तर घरच केलीत गाळा सोडून, मस्तपैकी कुटुंब राहते त्यांचं. असं झालंय की नाही? झालंय. त्याच्यामुळे ते पण आपण कारखान्याच्या हिताचं भल्याचं जे असेल ते करण्याचं काम हे निश्चितपणे बाबांनो आपण करू. मी आता ते 32,000चं पॅकेज 40,000 कोटीवर त्या बाबतीमध्ये जाईल ते सांगितलं. अतिरिक्त पावसाचा गळीत अंगावर परिणाम झालेला आहे, ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे. हळू यंदा काय झालंय, आपले जवळपास 10 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला द्यायला सांगितले. टनाला पूरग्रस्तांना 5 रुपये द्यायला सांगितलेले, 15. 10 रुपये गोपीनाथ मुंडे महामंडळ त्यांना द्यायला सांगितलेले, 15 ना 25. आणि 50 पैसे ते मेंटेनन्स करता साखर भवनला काहीतरी द्यायला सांगितले. बरोबर ना? एवढेच ना. परंतु बापू मला म्हणत होते एवढा खरा तर भार आहे त्याच्यामध्ये. मुख्यमंत्र्यांना म्हणलं 10 रुपये जरा जास्त होतात. ते म्हणले नाही, मी पण वेळोवेळी तुम्हाला सगळी मदत करतोय. त्यावेळेस करोडो रुपये आम्ही ह्याच्यामध्ये काय ते पुराच्या काळात आजार वगैरे असल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीचं मोठ्या प्रमाणावर आपण मदत करतोय, सवलत मोठ्या प्रमाणावर देतोय. आता हार्वेस्टरचा उल्लेख मगाशी बापूंनी केला. आपल्याला ट्रिपलर पुढे वाढवावे लागतील. एक ट्रिपलर बसवायला 50 लाख रुपये लागत आहेत. म्हणजे ज्या गोष्टी करायच्या त्याला पैसा शेवटी लागतोय. त्याच्यातनं हे काटकसर करत करत आपण पुढे चाललेलो आहे. हे आपण लक्षामध्ये घ्या. आपल्याला सगळ्यांचे डोळे यंदाचा ऍडव्हान्स ऊसाचा त्याच्याकडे लागले त्याची मला जाणीव आहे. परंतु मी आपल्याला सगळ्यांना सांगतो त्याच्यात 2 मतप्रवाह आहेत. अमित शहा साहेबांनी सांगितलं चालू रिकव्हरी बघून तुम्ही जो FRP ठरली ती द्या आणि तशा पद्धतीनं द्या. आणि काही जण म्हणतात की गेल्या वर्षीची रिकव्हरी धरा आणि त्या पद्धतीनं तुम्ही यंदा FRP आम्हाला द्या. हा 2 मतप्रवाह आहेत. हायकोर्टात याच्याबद्दलचे केस चालू आहे. आम्ही आमचं म्हणणं मांडतोय. त्याच्यामध्ये काही शेतकरी संघटनांचं वेगळं मत आहे. अशा पद्धतीने पण एक आहे, शेवटी किती काही झालं तरी साधारण जे काही राज्यामध्ये किंवा आपल्या नीरा व्हॅलीमध्ये साधारण पुणे जिल्ह्यामध्ये किंवा एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये चांगले जिथं कारखाने त्याची साधारण काय परिस्थिती निर्माण होते त्या पद्धतीनं. कारण उद्याच्याला तेवढे पैसे साखर न विकता हे बँकेला द्यावे लागणार. साखरेचं पोतं तयार झाल्यानंतर ते त्यांच्याकडे मॉर्गेज करावं लागेल आणि त्याच्यावर 85 का 90 किती टक्के 85 ते 90% रक्कम मिळेल आणि त्याच्यात तोटी वाहतूक या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. काम फार जिकिरीचं आहे. परंतु मी बापूंच्या नंतर आमच्या दत्तामामांच्या आमच्या कैलासराव सगळ्या बोर्डाच्या साक्षीने सांगतोय, बोर्डाला पण तिथं काय न वाटत असेल आता काही संचालकांना त्याला ह्या टर्मला कशाला आपण आलो कुणाला माहिती. माझं तरी व्हायला पाहिजे होते पुढे तरी. कारण काहीच तिथं सगळं काही नियमाप्रमाणे चाललेलं आहे. म्हणजे मागं नियमाप्रमाणे चालत नव्हतं असं राजेंद्र मला म्हणायचं नाही, पण मी आपला त्यातला भाग सांगितला आहे. पण तुम्हाला 5 ते 10 वर्ष मिळाली. आम्हाला 91 साली आम्ही आलो, 84 साली आलो होतो त्यावेळेस आम्हाला 91 पर्यंत मिळाली. 7 वर्ष मिळाली गोलब साहेबांच्या नेतृत्वाखाली. आपण विठ्ठलराव त्यावेळेस आपल्याला वाटतं 84ला निवडणूक झाली, ती ठीक 91ला झाली. अशा पद्धतीने झाली. जसं आता जिल्हा परिषदेची 5 वर्ष त्यांची संपल्यावर पुढे 4 वर्ष झाली तरी जिल्हा परिषद नाही. आता ते लागेल त्याही मध्ये आपल्याला सगळ्यांना लक्ष घालायचं आहे. पण ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आपण काळजी करू नका. बापू कैलासराव आणि त्यांचं बोर्ड अतिशय बारकाईने बघतंय. त्यांना जेवढं काही PDCC बँकेकडनं उचल देता येईल. इथं मामा स्वतः डायरेक्टर आहेत बँकेचे, आप्पासाहेब पण डायरेक्टर आहेत, असे काही सहकारी आहेत. त्याच्यावर मी आज संध्याकाळच्याच कार्यक्रमाला सोमेश्वरला मला दिगंबर दुर्गाडे हे भेटणार आहेत, देसाई भेटणार आहेत CEO. त्याच्यावर तिथंही मी बोलीन. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. पण माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, तुम्ही जसं कमी दर घेतलेला आहे तिथं सुखदेव माझा बांध करून बसलाय त्याला विचारा
माझा सगळा ऊस छत्रपतीला भाव इतरांच्या तुलनेने कमी होता तरी आम्ही पण सहन केलं, तुम्ही सहन केलं, त्याच्यामुळे मी पण सहन केलं, कारण मलाही दुसरा पर्याय नव्हता. परंतु आता ते सहन करण्याच्या पलीकडे आता आपण गेलोय. त्याच्यामुळे काही करून यंदा जरा बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी करण्याचा मानस हा पृथ्वीराज बापू जाचक आणि कैलास गावडे आणि त्यांच्या संपूर्ण संचालक मंडळाचा आहे. अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, एमडी, खाते प्रमुखांनी तुम्ही सगळ्यांनी चांगली साथ द्या. अनोरे कामगार संघटनेचे तुम्ही सगळे लोक आहात. तुम्ही कामगार संघटनांनाही सगळ्यांना सांगा की फार व्यवस्थितपणे आता तुम्हालाही फार बारकाईने सगळं डोळ्यात तेल घालून काम करावं लागणार आहे, बोर्डालाही करावं लागणार आहे आणि शेतकऱ्यांना काही झालं तर आपल्याला ऊस द्यावं लागणार आहे. काही बाबतीमध्ये मला बापूंनी एक निवेदन दिलंय, मी संध्याकाळीच त्याच्या संदर्भामध्ये बोलतो. जसं मागे एकदा तुम्ही काय करता, सोसायटीचं कर्ज काढता आणि मग इकडे ऊस घातला की सोसायटी जाईल म्हणून इकडे ऊसच घालत नाही, दुसरीकडेच ऊस घालतात, कारण ते तुमच्या सोसायट्या कापत नाही. मी त्याच्यातनं मार्ग काढून देतो. मी मामा दोघंही आम्ही त्यांच्याशी बोलतो आणि त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा, कारण नुसत्या टाळे बाजू नका, ऊसाचं कांडणं कांड या गावाने काढा. तर त्या पद्धतीनं तुम्ही करा. म्हणजे काय, एका हाताने काही तर वाचत नाही, दोघांनी पण करू. आम्ही आमच्या परीने जेवढं काही मला कृषी विभागाकडनं जे देता येईल ते दत्तमामा देईल, अर्थमंत्री म्हणून किंवा सहकार विभाग म्हणून जे काही देता येईल ते आम्ही देऊ. मामा आप्पासाहेब बँकेकडनं जे काही मदत लागेल, व्याजामध्ये जेवढी काही सवलत बिवलत देता येईल ती पण मला वाटतं रिपीट तर 1% व्याजामध्ये आहे. 9% व्याजाने आहे ना, 9% व्याजाने. किती टक्के व्याज आहे एवढी? 1% रिपीट, वेळेत परतफेड केली. त्याच्यावर त्या पद्धतीनं आम्ही चाललोय आणि अजून ज्या काही नवीन गोष्टी AI वगैरे याही आपण त्याचा वापर करावा लागेल. आपल्याला आहे ते आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस वाढवावं लागेल. आता यंदा जे काही लागणी करतील, मी पण बऱ्याचशा ठिकाणी AIचा वापर केलाय. नंतर ऊस जरा चांगल्या पद्धतीनं आला तर हीच लोक सांगतील चांगला आला का कसा आलाय. आता कसा आहे रे, 1 नंबर आहे ना, कुणाचा, तुझा का माझा? तर तू 1 नंबर आहे, मी खुश, पण ती म्हणतो नाही तुमचा 1 नंबर आहे. ती तेवढा जप बाबा, नाही तर मी तिकडे दुनियेचं काम करायचो. हा सारखा येडा घाल, रात्री पण घाल. तर या पद्धतीनं मित्रांनो आपण करूया. हा पण आपला छत्रपती, हा आपला परिवार आहे. इथं जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार मागच्याही लोकांनी केला नाही, आम्ही पण केला नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं अश्वारूढ पुतळा, हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि सारखं आलं की स्वीकृत स्वीकृत स्वीकृत. आता सध्या आहेत ती बघतायत, ती बरं बघतायत, लगेच स्वीकृत नको घालायला. तिथं जेव्हा घालायचं तेव्हा तिथं टाकू स्वीकृत. तर अजून काही निवडणुका होत्या, स्वीकृतवाले इच्छुकवाले काय करतात काय नाही ते जरा बघावं लागेल. हा, जिल्हा परिषदेला काय करतायत, तालुका पंचायतीला काय करतायत, नगरपालिकेला काय करतायत, ऊस कुठे घालतायत ते पण बघावं लागेल ना बाबा. नाही तर इकडे स्वीकृत ऊस चाललं तिसरीकडे, म्हणजे असलं नाही चाललं. तर त्याच्यामुळं या सगळ्याचं तुम्ही अनेक निवेदन दिलेत, माझ्या आया बहिणींनी दिलेत, लाडक्या बहिणींनी दिलेत, बाकीच्या सगळ्यांनी दिलेत. त्यामध्ये मी आणि मामा तुमचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यामध्ये जे जे काही करता येईल शक्य असेल ते करण्याच्या करता आम्ही मनापासून त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करू. गेल्या वर्षी आपला कारखाना 24 फेब्रुवारीला सांगता झाली. आता यंदा 6 महिने पाऊस पडतोय. मामा मला म्हणाले, आम्ही येताना विमानाने मुंबईवरून आलो की बाबा यंदा टनेज वाढेल. परंतु बापू जरा शेतकरी अधिकाऱ्यांना सांगून पण मी पण माळेगावला सांगणार आहे, काय साधारण टनेजमध्ये फरक पडतो का. जर वाढल्यानंतर आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारी बाहेर निघण्याच्या करता याच्यातनं खूप मदत होणार आहे. पण आपण चांगल्या प्रकारे शेतीवाडी करा, चांगल्या प्रकारे ऊस पिकवा. आमच्या काटे देशमुखांचं सारखं टनेज काढा. दादासाहेबांचीच आमची ती मुलं आहेत. इतरही काटे देशमुखांनी त्याचं अनुकरण करावं अशी इतर काटे देशमुखांना माझी संभाजीराव विनंती आहे. बाळासाहेब माझी तुम्हालाही विनंती आहे, जाधव तुम्हालाही विनंती आहे. अशा सगळ्यांनी मिळून आपण चांगलं टनेज वाढूया. आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही काय करतोय तेही सांगितलं. एक आहे, आपण सगळेजण एक आहोत. त्याच्यावर कुठेही आपल्या
शेतकऱ्यांचं सभासदांचं नुकसान होणार नाही ह्याच बद्दलची खबरदारी पृथ्वीराज बापू जाधव, कैलास गावडे आणि त्यांचं बोर्ड चेअरमन आणि संचालक बोर्ड म्हणून घेतील आणि मी आणि दत्ता मामा आम्ही पण त्यांना पूर्णपणे सहकार्य करू. आम्ही पण कुठेही तसूभर देखील कमी पडणार नाही हा शब्द देतो. यंदाचा गणित हंगाम माझ्या आई भवानीला मी प्रार्थना, जय भवानी मातेला प्रार्थना करतो, भवानी मातेला की अतिशय चांगला हा गणित हंगाम पार पडू दे. त्याच्यात कामगारांचं चांगलं भलं होऊ दे, माझ्या शेतकऱ्यांचं भलं होऊ दे, तोडणी कामगारांचं भलं होऊ दे. कुठेही कुठली अडचण न येऊन देता उत्तम प्रकारचा रिकव्हरी मिळू दे आणि चांगल्यातली चांगली उत्तम साखर, मागे नेहमी छत्रपतीची साखर डबल क्युरिंग असताना उत्तम एक नंबरची असायची, फार बाजारभाव चांगला मिळायचा, तशी पांढरी शुभ्र चांगली साखर त्या कारखान्यातनं बाहेर पडू दे आणि आमचं कोजन पण चांगल्या पद्धतीने चालू दे. मी कोजनच्या बद्दल पण बापू मागच्या वेळेस जसं मागच्या मागं मी ₹1.5 दिला होता, तुम्हाला नाही वाटतं त्याचा फायदा होत नाही का? तर ते तसाही मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे पण माझ्या शेतकऱ्याला काहीतरी 500 ते 100 रुपये टनाला वाढतात, पण तोही प्रयत्न मी करणार आहे. अर्थात मुख्यमंत्र्यांशी बोलून एवढंच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.